मी संभाजी दत्तराव कल्याणे इथल्या शाळेतला मी माध्यमिक शिक्षक आहे, सेवा शिक्षक आहे. तर या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू शिलेदार सरसेनापती नेताजी पालकर यांची शेवटची या ठिकाणी जी प्रतिमा उभी राहिली ते आपल्या स्वतःच्या जहागीर चालली नेताजी पालकर आणि त्यांनी इथे श्वास घेतला. त्यांची समाधी तामसा इथे नदीच्या किनाऱ्यावर आहे. असं मला वाटलं की छत्रपतीचे वारसदार महाराष्ट्राचा एक मोठा योद्धा त्याचा कुठेतरी या समितीचा उद्धार व्हावा म्हणून आपण या कामी आलं पाहिजे. म्हणून मी आणि माझे काही सहकारी मित्र एक संस्था स्थापन केली जिचं मी अध्यक्ष आहे, सरसेनापती नेताजी पालकर समाधी प्रतिष्ठान या नावाचे ट्रस्ट आम्ही स्थापन केलंय. या ट्रस्टच्या माध्यमातून या जमिनीचे जे मालक आहेत त्यांनी आतापर्यंत कोणाला जमीन दिली नाही, परंतु ते माझे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी असल्यामुळे आणि मी तामशाचा विकास आणि नेताजी पालकरच्या संदर्भाने यापुढे काय चांगलं होईल आणि येणाऱ्या तरुण पिढीला काहीतरी चांगलं प्रोत्साहन प्रेरणा मिळेल या हेतूने ज्या आमच्या विद्यार्थ्यांशी म्हणजे शेती मालकाविषयी म्हणजे पठाण कंपनीविषयी चर्चा केली, त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी मला मोठ्या मोकळेपणानं ही जमीन विकतच दिली. ही 21 गुंठे जमीन आम्ही त्यांच्याकडून विकत घेतली. प्रत्येक गुंठ्याला आम्ही 1 लाख रुपये खर्च केला, आम्ही स्वतः केला आणि अशा पद्धतीनं 2022 मध्ये हिची नोंदणी झाली, जमीन आमच्या ताब्यात आली आणि या संदर्भात आम्ही अनेक नेत्याशी संपर्क साधला. त्यापैकी माजी खासदार तथा आमदार हेमंत पाटील यांनी या ठिकाणी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्या निधीमुळे आपल्या जे समोर दिसते कंपाऊंड वॉल, एक मोठा हॉल हे सगळं तयार झालेलं आहे. आमच्या ताब्याचे सगळं काम झालेलं आहे, आणखी काम चालू आहे. आता उद्घाटनाच्याच प्रतीक्षेत आहे. आता याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रानं या ठिकाणी अनेक साहित्यिकांनी आमचं अभिनंदन केलं, अनेकांनी इथे येण्याचे प्रयत्न केले, परंतु नदीला पाणी असल्यामुळे भयंकर पाणी असल्यामुळे जायला इथे रस्ताच नाही. आता एकच मागणी शासनाकडे आहे की भव्य स्मारकाबरोबर रस्ता असणे महत्वाचं आहे, किंबहुना नदीवर पूल टाकणेच गरजेचं आहे. यापुढे शासनाचं काम ते राहील आणि येणाऱ्या पिढ्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल. तामसा हे गाव महाराष्ट्राच्या भारताच्या नकाशावर येईल. एवढंच नाही तर नांदेड वैभवात हेच ठिकाण भर पाडणार आहे, नांदेडचं वैभव ठरणार आहे. जसं नांदेडला गुरु गोविंद सिंहाची स्वामीची जी समाधी आहे त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यात अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही असं नाही, ते या ठिकाणी आम्ही निर्माण करणार आहोत. त्याचप्रमाणे त्या उरलेल्या जागेमध्ये आम्ही स्वराज्यासाठी ज्या ज्या मावळ्यांनी स्वतःचं बलिदान केलं अशा संबंध प्रत्यक्ष शहीद झालेल्या मावळ्यांची या ठिकाणी आम्ही चित्रफ्रेम करणार आहोत. त्याला 2 मजली बिल्डिंग लागणार आहे, तेही आम्ही आमच्या सगळ्यांच्या समूहातून किंवा शासनाच्या मदतीने पूर्ण करणार आहोत. मला आशा आहे की या ठिकाणी काही माझे मित्र विद्यार्थी पत्रकार आहेत, काही कार्यकर्ते पत्रकार आहेत, मोठमोठे या शाळेचे विद्यार्थी हजारो विद्यार्थी बाहेर पडले आहेत. निश्चितच सहकार्य मिळेल आणि शासनाचे सहकार्य मला देईल. मुख्यमंत्री साहेबाकडे या प्रसंगी आम्ही फुलाची मागणी केलेली आहे. काही दिवसानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊ, आणखी प्रस्ताव मांडू. आता आमच्या एकच शासनाला विनंती आहे की स्वराज्यासाठी जे मावळे प्रत्यक्षात ज्या युद्धात बलिदान आपलं स्वतःचं आयुष्य अर्पण केलं, जे शहीद झाले, या स्थळाबरोबरच या भव्य स्मारकाबरोबरच या उर्वरित जागेत शहीदांचे स्मारक म्हणण्यापेक्षा स्वराज्य शहीद सृष्टी निर्माण व्हावी, जी काचाच्या प्रतिबंध डिजिटल प्रमाणात ते उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी खूप खर्च येणार आहे आणि एवढ्या भव्य खर्चामध्ये शासनाने लक्ष घातलं पाहिजेत, पूल तयार करून दिलं पाहिजेत आणि ज्याच्यामुळं की येणाऱ्या पिढ्यांना फार मोठं याचं प्रोत्साहन मिळेल, प्रेरणा मिळेल. हे सगळं आता शासनाच्या आहे. आमचा असा संकल्प आहे की ते मुख्य आमचा हेतू प्रेरणादायी ठरणारा स्वराज्याची शहीद सृष्टी निर्माण करणे हा एक उद्देश आहे. भविष्यात या सृष्टीचा एकमेव महाराष्ट्रावर नव्हे भारतात त्याचा परिणाम होईल.